नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात उष्णतेचा प्रचंड कहर सुरू आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत आहे आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उष्णतेचा धोका किती आहे, हीट स्ट्रोक म्हणजे काय आणि सर्वात महत्त्वाचे स्वतःला कसे वाचवायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्रात उष्णतेची स्थिती. मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची लाट जाणवत आहे. दुपारी 12 ते 4 या दरम्यान सूर्याचा तडाखा सर्वाधिक असतो. रस्त्यावर बाहेर पडणे धोकादायक ठरू शकते. ही उष्णता केवळ अस्वस्थता नाही तर जीवघेणी देखील ठरू शकते. आता पाहूयात हीट स्ट्रोक म्हणजे काय. हीट स्ट्रोक म्हणजे शरीराचे तापमान खूप जास्त वाढणे, जेव्हा शरीर स्वतःला थंड ठेवू शकत नाही. लक्षणे: चक्कर येणे, डोकेदुखी, उलटी येणे, शरीर गरम होणे, शुद्ध हरपणे. गंभीर स्थितीत जीव धोक्यात येऊ शकतो. तर याचा कोणाला जास्त धोका आहे? लहान मुले, वृद्ध व्यक्ती, शेतकरी, बाहेर काम करणारे लोक. या लोकांनी विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तर आता स्वतःला कसे वाचवाल? आता सर्वात महत्त्वाचा भाग, भरपूर पाणी प्या. दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी प्या. तहान भागवायची वाट पाहू नका. बाहेर जाणे टाळा. दुपारी 12 ते 4 या वेळेस घरात राहा. हलके आणि सैल कपडे घाला. कापसाचे कपडे वापरा. डोकं झाकून ठेवा. टोपी, स्कार्फ वापरा. ORS, लिंबू पाणी, ताक शरीराला थंड ठेवते. थेट उन्हात जास्त वेळ उभे राहू नका. फळे खा. कलिंगड, काकडी, संत्रे. आता पाहूयात घरात राहून आपण कशी काळजी घेऊ शकतो. तर घर थंड ठेवा. पंखा आणि कूलर वापरा. घरांना पडदे लावा. जर हीट स्ट्रोक झाल्यास काय करायचे? लगेच सावलीत या. थंड पाणी द्या. शरीरावर पाणी टाका. डॉक्टरांकडे घेऊन जा. वेळेत उपचार मिळाले तर जीव वाचू शकतो. मित्रांनो, उष्णता ही साधी गोष्ट नाही, ती जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.